निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्ये. देहांत प्रायश्चित्त दिलं होतं ते त्यांनी घेतलंही. तदनुसार त्यांच्या मुलांना शुद्धीपत्र मिळेल असं लिहिले यात. ते देहांत प्रायश्चित्त त्यांच्या पापक्षालनासाठी होतं. ही मुलं जन्मताच भ्रष्ट आहेत आणि भ्रष्टांना कोणतेही धार्मिक संस्कार करायचा अधिकार देता येणार नाही. ब्रह्मवृंदाने या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा. यापूर्वीही सखोल अभ्यास न करता आमच्या मातापित्यांना देहांत प्रायश्चित घेण्यास सांगितलं. अरे काय बोलतोय का हा? या ब्रह्मवृंदावर संशय असेल तर आपण काशी क्षेत्री जावं आणि त्या पीठाकडून शुद्धीपत्र घेऊन यावं. ते आम्ही मान्य करू. महाराज, माणूस जन्मतःच अशुद्ध कसा असू शकतो? मानवी जन्म हा ईश्वरी संकेत आहे. मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करताय. अरे आपलं वय काय, आपण बोलतोय काय, कुणासमोर बोलतोय याचं काही भान? ज्ञानाला वय नसतं महाराज, आत्म्यालाही वय नसतं. वय शरीराला असतं. माझं जरी शरीर बोलत असलं तरी त्याचा बोलविता आत्मा आहे. तुमच्या माझ्याप्रमाणेच सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. 4 पोथ्या पुराण वाचून पोपटपंची करणं फार सोपं असतं. मिथ्या वाद कशाला? तो लेडा आणि तू दोघेही समान आहात ना? तो लेडा तुझ्यासारखा बोलू शकेल? जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय शक्य? मी जे बोलीन ते तोही बोलेल. म्हणजे तुला असं म्हणायचंय की तो रेडा बोलेल? ऐका ब्राह्मण श्रेष्ठी, तो ऐका. अरे कालचं पोर आम्हाला तत्वज्ञान शिकवतोय. एवढा गोल गप्पा मारतोस ना तर करून दाखव. ए रेडेवाडा, थांब जरा. चला रे. काय रे, नाव काय रेड्याचं? ज्ञाना. ज्ञाना, हा ज्ञाना, हा ज्ञानदेव. दोघांचं नाव तर जुळलंय. पाहूया आत्मा जुळतोय का ते. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षि यमामृतात्. सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षि यमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षि यमामृतात्. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. अशा प्रकारे काय चाललंय तिकडे? गुरुदेव, हा ब्राह्मण आपल्या आश्रमात येऊन तुला एका कोण पोरटा? महाराज, आळंदीचा पोर महाराज कधी झाला? ईश्वरी अवतार आहेत ते. पैठणच्या अवघ्या ब्रह्मसभेत त्यांनी नमवलंय. रेड्याच्या मुखी वेद वदवून घेतले. मोठे अलौकिक आणि तेजस्वी आहेत ना. आमच्या सारख्या काळावर 1400 वर्ष राज्य करणाऱ्या तपस्वी समोर क्षणभरही टिकू शकणार नाही. त्या पोराला योग सामर्थ्य म्हणजे काय हे दाखवणं आवश्यक आहे. साधका, आमच्या प्रस्थानाची तयारी करा. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज. काय झालं विसोबा काका? अंदेव आपल्या भेटीला येत आहेत. भूतो न भविष्य
वर्षाची अशी मोठी मिरवणूक आहे. दादा चांगदेव आले. दादा ते वाघावरून आले. आपण त्यांना कसं सामोरं जायचं? त्यांचं जीवितावर राज्य आहे. आपण या भिंतीलाच विनंती करू.
छान आहेत की नावं तुमचं? विचार, अवश्य विचार. अरे मला काका म्हणताय ना तुम्ही, अगदी सगळं सांगेन तुम्हाला. बरं विचार. तर बाळा दृष्टीहीनता येते रे. पण काका याला काही जर डोळस माणूस. छान प्रश्न विचारलास बाळा. अरे माणसाचा मृत्यू झाला ना की त्या